श्री गणेशाय नमः. आपण गरुड पुराण ऐकत असताना 7वा अध्याय आपण ऐकणार आहोत. आवर्जून हे ऐकावं. ही दुर्मिळ माहिती आहे. गरुड पुराण हे नेहमी ऐकावं, कारण गरुड पुराणामध्ये ज्या कथा आहेत, जी काही माहिती दिलेली आहे ती आपल्यासाठी अतिशय प्रेरक आहे. आणि आपण जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने कसं वागावं हे गरुड पुराण सांगते. आता भगवंत गरुडाला सांगतायत, भगवंत म्हणे गरुडा प्रती पुन्हा एक एक कर्मगती, अधर्मे अहित प्राप्ती यमदंड निश्चिती होतसे. शास्त्रावरी नसे भक्ती तो नास्तिक जान निश्चिती, त्यासी भाषण करिता नरक प्राप्ती प्राणिया प्रती होतसे. भगवंत गरुडाला सांगतायत कर्माची गती कशी आहे. अधर्मामुळे अहित होते, त्याला यमदंड निश्चित होतो. शास्त्रावर ज्याची भक्ती आहे तो मात्र श्रेष्ठ सांगितलं आहे. शास्त्र मार्गाने जो चालतो त्याला योग्य प्रकारे भगवंतानी सांगितलं आहे, त्या जीवाचा मी रक्षण करेल असं भगवंत सांगतायत. धर्माचे सार तू थोडक्यात जाण की सतत माझी भक्ती करावी, तसाच सत्संग करावा, साधूची सेवा करावी, दुष्ट दुर्जनांची संकट टाळावी असं भगवंत गरुडाला सांगतायत. पुढे कोणकोणत्या पापकर्मापोटी मृत्यूनंतर यमदात यातना भोगून प्राणी पुन्हा कोणत्या जन्माला जातात त्याचे वर्णन सुद्धा भगवंत सांगतायत. आता खोटे बोलणारे, चहाडखोर, लोभी, दुष्ट, ठग, क्रूर, हिंसक आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या चोऱ्या करणारे यांची एक मोठी यादी सांगून भगवंत कर्मापोटी कोणता जन्म मिळतो याची पण एक मोठी यादी करतात. तसेच चोराला सहाय्य करणारा, जाळपोळ व लुटालूट करणारा, स्त्रिया व बालकांचा खून करणारा, खोटी साक्ष देणारा याची पुनर्जन्मातील गती सांगून तसेच सांगतात की संत साधूच्या सेवेने धुतले जात नाहीत असे कोणतेच महापाप नाही. म्हणजे साधूची संतांची सेवा नेहमी करावी. तसा भगवंत हा सर्वत्र असूनही नित्य पवित्र आहे, तसे त्याचे भक्तसुद्धा असतात असं भगवंत सांगतायत. आणि भगवंत सांगतात मी आकारी आहे, मला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. आकार जरी नष्ट झाला तरी मी शाश्वत आहे असं भगवंत सांगतायत. पण प्राणी त्याच्या कर्माची पाणी हा कर्माने जखडला जातो, अनंत काळपर्यंत जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो. अशी सर्वांची गती पाहून सुद्धा माणसे बेफिकिरीने पापे करीतच राहतात. आता मृताला उत्तर क्रियेचे फळ कसले मिळते ते वर्णन करताना भगवंत सांगतात. जीवनाच्या मरणानंतर 11 दिवसपर्यंत प्रेत कर्म केले जाते, तोपर्यंत सुतक असते. पुत्र निपुत्रिक असेल तर पत्नी ती नसली तर धाकटा भाऊ, मोठा भाऊ, पुतण्या, बाचे, आते भाऊ व मामे भाऊ यापैकी कुणीही श्राद्ध क्रिया करू शकतो. तसाच अधिकार शिष्याला, गुरुला, सासऱ्याला, जावयाला, मेहुण्याला आहे. राजाला तर कुणाही अनाथाचे उत्तर कार्य करता येते. ते कार्य घराच्या बाहेर करावे. त्या संपूर्ण क्रियेमध्ये पुरुषोत्सर्ग विधी हा सर्वाधिक महत्त्वाचा असून त्याशिवाय प्रेतक्रिया अपूर्ण राहते व जीवाचा प्रेतभाव नष्ट होतो असं सांगितलेलं आहे. पुरुषोत्सर्ग म्हणजे बैल किंवा वळू दान करणं हा त्याला पुरुषोत्सर्ग सांगितलेला आहे. ते आवर्जून करावं म्हणजे प्रेताला उत्तम गती प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. जेवढे जमतील तेवढे कर्म करावेत असं भगवंताने सांगितले. जय श्रीराम.